नमस्कार मंडळी, आज आपण आपल्या किचनमध्ये पाहणार आहोत उन्हाळ्याच्या दिवसात तोंडाची चव वाढवणारी 2 खास डाळी आणि एक असा आंबट पदार्थ घालून केलेली घोडची भाजी. तुम्ही कधी खाल्ली आहे का? आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीची घोडची पातळ आमटी बनवणार आहोत, जी उन्हाळ्यात शरीरासाठी खूप फायदेशीर असते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे भाजी करण्यासाठी अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ आणि अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. तर या दोन्ही डाळीपैकी तुम्ही भाजीसाठी एकही डाळ वापरली तरीही चालेल. त्याचबरोबर इथे 1 पाव आपण घोडची भाजी घेतलेली आहे. आता हरभऱ्याची आणि तुरीची डाळ आपल्याला चांगली स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायची आहे. इथे आपल्या दोन्ही डाळी चांगल्या आपण 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आता स्वच्छ धुतलेल्या डाळीमध्ये पाणी टाकायचे आणि 1 तास भिजण्यासाठी वेगळं ठेवून द्यायचं आहे. म्हणजे डाळ कुकरमध्ये लावली की लगेच शिजते. आपल्या डाळी भिजत ठेवून 1 तास झालेला आहे. इथे आंबटपणासाठी आपण गावरान कैरीचा वापर करणार आहे. तर झाकण उघडून पाहूया. 1 तास झाले आपल्या डाळी चांगल्या भिजलेल्या आहेत. इथे आपली जी घोडची भाजी आहे ती मी निवडून घेतलेली आहे. तर काहीशी उरलेली आहे, तर ती अशा प्रकारे तोडून घ्यायची. घोडची भाजी निवडताना फक्त पानं न घेता याच्या ज्या कोवळ्या काड्या किंवा कोवळ्या दांड्या असतात त्यासुद्धा आपल्याला अशा छोट्या छोट्या तोडून घ्यायच्या आहेत. यामुळेच भाजीला खरी चव येते आणि ती छान मिळून येते. इथे आपली संपूर्ण घोडची भाजी चांगली तोडून निवडून झालेली आहे. आता ही स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायची आहे. आपण जी मगाशी डाळ भिजवली होती तीही चांगली स्वच्छ धुवून मी कुकरच्या भांड्यात काढून घेतली. आता या डाळीमध्ये शिजण्यापुरते पाणी घालून घेतले. थोडीशी हळद आणि थोडेसे तेल टाकून घेतले. यामुळेच आपली ही डाळ लवकर शिजेल. त्यानंतर आपण जी धुतलेली घोड भाजी आहे संपूर्ण या कुकरच्या भांड्यात टाकून घेतलेली आहे. जी मी मगाशी तुम्हाला व्हिडिओमध्ये एक छोटी कैरी दाखवली होती त्याची साल काढून घेतली आणि अर्धा कैरीच्या वर मी त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहे. फक्त गुठळीला लागलेला गर मी राहू दिला. तेवढ्या कैरीच्या फोडी मी इथे डाळीमध्ये शिजायला टाकून घेतलेल्या आहेत. कुकरमध्ये हरभऱ्याची डाळ आपण शिजायला टाकली तर नेहमीच्या डाळीपेक्षा 5 मिनटं जास्त ही डाळ शिजून घ्यायची. भाजीच्या फोडणीच्या साहित्यामध्ये 1 मिडियम आकाराचा कांदा बारीक कापून घेतला, निंबा एवढा गूळ घेतलेला आहे, कढीपत्ता, आल्याचे 4 तुकडे, 1 गाठा लसूण सोलून घेतला, जिरे, या तिन्हीची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. धनेपूड, हळद, लाल तिखट, गोडा मसाला आणि मोहरी हे आपल्या भाजीचे फोडणीचे साहित्य आहे. इथे आपली घोडची भाजी शिजून झालेली आहे. आता रईने आपल्याला ही छान घोटून घ्यायची आहे. तुम्हाला हरभऱ्याच्या डाळीचे असे दाणे हवे असतील तर ते तसेच राहू द्या किंवा तुम्हाला मऊसूद अशी डाळ घोटून घ्यायची तर तशी घोटून घेतली तरीही चालेल. हरभऱ्याची आणि तुरीची डाळ योग्य पद्धतीने शिजलेली आहे. आता आपल्याला जशी आवडते त्याप्रमाणे ही घोटून घ्यायची. आता आपण भाजीला फोडणी देऊया. इथे मी 3.5 पड्या तेल टाकून घेतले. तेल छान तापल्यानंतर यामध्ये थोडीशी मोहरी टाकून घेतली. मोहरी छान तडतडल्यानंतर आपण जो बारीक कापून घेतलेला कांदा आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर लगेच इथे थोडेसे शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे. शेंगदाणे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, आवडत असले तर टाका. आता कांदा आणि शेंगदाण्याचा कच्चेपणा जाईपर्यंत हे आपल्याला तेलात चांगले परतून घ्यायचे आहे. इथे आपले कांदा आणि शेंगदाणे चांगले परतून झालेले आहेत. त्यानंतर 1/4 चमचा आपल्याला इथे हिंग टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर लगेच आपल्याला लसूण, आले आणि जिऱ्याची पेस्ट इथे टाकून घ्यायचे आहे. आता लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत हे तेलात चांगले आपल्याला परतून घ्यायचे आहे. हे चांगले परतून झाले. त्यानंतर आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. कढीपत्ताही थोडासा तेलात परतून घ्यायचा. कढीपत्ता चांगला परतून झाल्यानंतर 2 चमचे लाल तिखट, 1/4 चमचा हळद, 1 चमचा गोडा मसाला आणि 1 चमचा धनेपूड इथे टाकून घेतले. टाकलेले सर्व साहित्य चमच्याने छान तेलात परतून घ्यायचं आहे. सर्व मसाले आपण तेलात चांगले परतून घेतले. त्यानंतर जी घोटलेली आपली घोडभाजी आहे ती इथे लगेच टाकून घ्यायची आहे. आता हे टाकलेलं सर्व साहित्य चमच्याने छान एकजीव करायचं आणि साईडलाच मी गरम पाणी ठेवलेलं आहे. आता ही भाजी किती प्रमाणात पातळ किंवा घट्ट पाहिजे त्यानुसार गरम पाण्याचा वापर इथे करायचा आहे. गरम पाणीच टाकायचं आहे. त्यामुळे आपल्या मसाल्याची चव चांगली टिकून राहते आणि भाजीलाही चांगली चव येते.
गरम पाणी टाकल्यानंतर घोडभाजी चमच्याने छान एकत्र करून घ्यायची। त्यानंतर आपण गावरान कैरी इथे टाकलेली आहे, तिचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी निंबा एवढा गुळाचा खडा मी इथे टाकून घेतलेला आहे आणि चवीनुसार 1.5 चमचा मी मीठ इथे टाकून घेतलेला आहे। आता टाकलेलं सर्व साहित्य चांगले एकजीव करून घ्यायचे। भाजीत गूळ टाकण्याचे प्रमाण हे कैरी आपली किती प्रमाणात आंबट आहे त्यावर अवलंबून आहे। तसंच कैरी जास्त गावरान असल्यामुळे मी गुळाचे प्रमाण जास्त टाकले। इथे आपल्या भाजीला म्हणजेच आमटीला चांगली उकळी आलेली आहे। आता यावरती अर्धवट झाकण ठेवायचं। गॅसची फ्लेम मंद करायची। मंद आचेवर आपल्याला 3 ते 4 मिनिट ही भाजी उकळून घ्यायची आहे। तर 4 मिनिट झाले, झाकण उघडून पाहूया। आपली भाजी छान शिजलेली आहे आणि यामध्ये टाकलेल्या सर्व मसाल्यांची चव या आमटीमध्ये छान उतरलेली आहे। आता भाजीमध्ये लगेच कोथिंबीर घालायची, चमच्याने छान एकजीव करायची। आता इथे खाण्यासाठी आपली चटपटीत असे गोड भाजीचे गोड आंबट वरण म्हणजेच पातळ भाजी किंवा आमटी इथे तयार आहे। तुमच्या भागात या भाजीला काय म्हणतात नक्की मला कमेंट्स करून सांगा। रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।